आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली आहे। कराडला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेला आहे। डॉक्टरांकडून कराडची आता तपासणी सुरू आहे असं देखील समजतंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची आता प्रकृती बिघडलेली आहे, त्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेला आहे। पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात वाल्मिक कराडला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेलं आहे आणि आता डॉक्टर वाल्मिक कराडची तपासणी सध्या करतायत असं देखील समजतंय। नेमकं कशामुळे त्याची प्रकृती बिघडली याची देखील माहिती थोड्याच वेळात डॉक्टरांकडनं दिली जाणार आहे। सध्या त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेलं आहे आणि डॉक्टरांकडनं वाल्मिक कराडची तपासणी सध्या सुरू झालेली आहे। पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हाची ही सगळी थेट दृश्य आपण पाहतोय। वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडलेली आहे, त्याला सध्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेला आहे। महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। महेंद्र, वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली आहे असं समजतंय, काय नेमकं त्याला झालेलं आहे, काय तक्रार आहे, काय अपडेट्स आहेत? हत्या प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड गेल्या 15 ते 16 महिन्यापासून बीड जिल्हा कारागृहात जो आहे त्याला ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मात्र आजचा सकाळचा दिवस होता। वाल्मिक कराडला अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे जिल्हा कारागृह अधीक्षक जे आहेत त्यांना तशी ते विनवणी देखील करण्यात आलेली होती। मात्र स्थानिक पातळीवरचं जे आरोग्य विभागाचं जे पथक होतं सुरुवातीला त्या ठिकाणी जाऊन त्याची चाचणी केलेली होती, मात्र परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेल्यानंतर श्वासाचा कुठेतरी त्रास गुदमरतोय अशा पद्धतीची माहिती समोर आल्यानंतर आता वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। मोठ्या फौज फाटासह पोलीस सुरक्षेच्या यंत्रणेमध्ये पूर्णपणे वाल्मिक कराडला जे आहे आता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी आता त्याची तपासणी सुरू आहे। नेमकं वाल्मिक कराडला काय झालंय आता मेडिकल बुलेटिन नंतर बाहेर ह्या सगळ्या गोष्टी करणार आहेत। मात्र त्यापूर्वी श्वासनाचा जो आजार आहे तो अस्वस्थ वाटत होतो व श्वास घ्यायला कमी येत होतं अशी जी माहिती आहे ती सूत्रांची आहे। आणि आता पहिल्यांदा जर बघितलं गेलं तर तब्बल 15 महिन्यानंतर वाल्मिक कराड हा जिल्हा रुग्णालयात दाखल सध्या तरी झालेला आहे। जवळपास अर्ध्या तासापासून आता जिल्हा रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। त्याचं ECG काढण्याचं जे काम आहे ते सध्या डॉक्टर सुरू करतात। मात्र निश्चितच महेंद्र, त्यामुळे आता डॉक्टरांकडनं रुग्णालयाकडनं मेडिकल बुलेटिन आल्याच्या नंतर नेमकं काय झालेलं आहे हे स्पष्ट होईलच। धन्यवाद तुर्तास या माहितीसाठी।